नमस्कार. आम्ही दोघांच्या या भागामध्ये मी श्रीराम सबनीस, मी सोहम सबनीस तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजचा जो एपिसोड आहे त्याच्यामध्ये आपण डिजिटल आर्ट या विषयाबद्दल बघणार आहोत. डिजिटल आर्ट म्हटल्यानंतर बऱ्याच जणांच्या भुवया उंचवतात, कारण त्यांना असं वाटतं काही जणांना की डिजिटल म्हटल्यानंतर गोष्टी आपोआप होतात. हा, डेफिनेटली गोष्टी सोप्या पण निश्चित होतात, परंतु त्याच्या मागे जो मेंदू आहे तो माणसाचाच आहे, त्याच्यामध्ये सुद्धा कष्ट आहेत. तर याच्याचबद्दलचे काही जे गोंधळ आहेत कुणाच्या मनामध्ये, तर हा गोंधळ थोडासा दूर करण्याचा हा छोटासा प्रयत्न. मित्रांनो, बाहेर असं जनरली मी आजपर्यंत ऐकत आलोय की कुणाला डिजिटल आर्टमध्ये एखादा आर्टवर्क केलं आहे हे सांगितल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह येतं की डिजिटल म्हणजे काय केलंय, कम्प्युटर वापरून काहीतरी चित्र काढलंय असा एक समज आहे. पण म्हणजे नक्की काय केलंय हे आपल्याला बघायला पाहिजे. वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आहेत, फोटोशॉप, इलस्ट्रेटर सारखे, त्याच्यामध्ये चित्र काढता येतात, हे बरोबर आहे. त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे टूल्स आहेत, पण नुसतं टूल्सनी काम होत नाही. आर्टिस्टचा जो सेन्स आहे, जो त्यांनी वर्षानुवर्षाच्या मेहनतीने कमवलेला आहे, तो सेन्स कुठेही जात नाही, तोही तिथे त्याच ताकदीनं वापरायला लागतो. त्यासाठी सुद्धा तेवढेच तास घालावे लागतात, तेवढंच प्लॅनिंग करावं लागतं, तेव्हा कुठे जाऊन एक चांगला डिजिटल आर्टवर्क तयार होतो. मुख्यतः ॲप्लाइड आर्ट म्हणजे की उपयोजित कला आपण ज्याला असं म्हणतो, की डिझायनिंग असेल अनेक प्रकारचं. आज आपण वावरताना बघतो की बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे लेटरिंग असेल, ग्राफिक्स असेल, इलस्ट्रेशन्स असतील, किंवा दृश्य स्वरूपामध्ये जिथं जिथं डिझाईन वापरलं जातं त्या सगळ्यासाठी डिझाईन सॉफ्टवेअर्स वापरले जातात. आणि हा सुद्धा एक कलेचाच भाग आहे, म्हणजे डिझाईन हा सुद्धा कलेचाच भाग आहे. आणि त्याच्यासाठी सुद्धा टूल्स आहेत. ती टूल्स वर्षानुवर्ष अपडेट झाली आहेत. आणि आता तर AI मुळे गोष्टी इतक्या सोप्या झाल्या की तुम्हाला पूर्वी एखादी गोष्ट बनवण्यासाठी जर 4 दिवस लागत असेल तर ती गोष्ट आपल्याला आज 4 तासामध्ये सुद्धा बनवता येऊ शकते. आणि एवढी टूल्स सुधारलेली आहेत. पण म्हणून गोष्टी आपोआप होतात असं नाही. आत्ता तू जसं म्हणालस की जादूच्या छडीसारखं गोष्ट म्हणजे मी चुटकी वाजवली आणि आपोआप झालं असं होत नाही. त्याच्यासाठी त्या टूल्सची जी काही वैशिष्ट्ये आहेत ती समजून घ्यायला लागतात, त्याच्यासाठीचा सराव करायला लागतो, आणि तेव्हाच ते काम सोपं होतं. म्हणजे एखाद्याला कॅल्क्युलेटर वापरता येतोय म्हणजे तो काय मॅथमॅटिशियन होत नाही, तशातलाच हा प्रकार आहे. इथे आपण बघतोय की ॲप्लाइड आर्ट आणि फाईन आर्ट या दोन गोष्टींमध्ये डिजिटल आर्ट कसं वर्क होतं. डिजिटल आर्टमधली ॲप्लाइड आर्टची बाजू आपण आत्ता बघितली. फाईन आर्टमध्ये प्रॉपर ट्रॅडिशनल मीडियम्सनी काम केलं जातं, म्हणजे सगळी फिजिकल वापरता येणारी माध्यमं. आता अशा बाबतीमध्ये जेव्हा डिजिटल आर्ट ही गोष्ट येते त्यावेळेला लोकांना तो शॉर्टकट वाटतो की पेन्सिल घेऊन तासनतास आपण कागदावरती शेडिंग करून एखादा आर्टवर्क खूप मेहनतीने तयार करतो. तो जेव्हा आपल्या समोर तयार होतो तेव्हा आपल्याला तो वाव फॅक्टर वाटतो. पण तो एवढ्याशा स्क्रीनमध्ये आपण 2 तास घालून जे करतो आणि ते समजा एखाद्याला दाखवलं तर त्याला त्याचं काहीच वाटत नाही. म्हणजे हे का असं होतं? हे एक प्रकारचं मिसकन्सेप्शन आहे. म्हणजे टेक्नॉलॉजी ॲडॉप्ट करत असताना टेक्नॉलॉजी जर आपण समजून घेतली नाही तर आपल्याला त्याच्याबद्दल एक प्रतिकूलता मनामध्ये निर्माण होते. आणि बऱ्याचदा असं होतं की कागदावरती पेन्सिलीने काम करणं किंवा कॅनव्हासवरती पेंटनी काम करणं ही झाली पारंपरिक माध्यमं. परंतु ज्यांना टेक्नॉलॉजीचा थोडासा बाऊ आहे म्हणा, किंवा त्याच्यापासून थोडीशी अंतर आहे, थोड्या अंतरावरती राहतात, आणि त्यांना ते ॲडॉप्ट करणं, ते शिकून घेणं काही वेळेला कठीण वाटतं, किचकट वाटतं. त्याची कारणं काही वेगळी असतील, परंतु त्याच्यामुळे एक मनामध्ये असा एक पूर्वग्रह तयार होतो की तुम्ही काय कम्प्युटर वापरता, ह्या गोष्टी चुटकीत होतात. म्हणजे कम्प्युटर वापरतात म्हणून तो कम्प्युटर हा डिझायनर नाही आहे किंवा कम्प्युटर हा चित्रकार नाही आहे. तिथे तुम्हाला कंपोजिशन, कलर, त्याचा चॉईस, त्याची रचना, टायपो असेल तर कोणता फॉन्ट, किती साईजचा, कुठे पाहिजे, हे सगळं डिझायनरला ठरवायला लागतं. म्हणजेच आपण आपला मेंदू वापरतो ना. नक्कीच. पण तरी देखील ज्यावेळेला आपण फाईन आर्टचा विचार करतो त्यावेळेला मात्र असं दिसतं की बऱ्याच गॅलरीज डिजिटल आर्टच्या जे प्रिंट्स असतात तर त्या एक्झिबिट म्हणून मान्य करत नाहीत. कारण त्यांना अजूनही असं वाटतं की कागदावरती पेंट केलेलं, कॅनव्हासवरती पेंट केलेलं चित्र म्हणजेच ट्रॅडिशनल चित्र, की ज्याला एक युनिकनेस आहे. हा एक मुद्दा आपण पुढे बोलणारच आहोत. पण तरी देखील बऱ्याच गॅलरीजमध्ये आज डिजिटल आर्ट हे एक्झिबिट म्हणून मान्यता नाही आहे. परंतु पाश्चात्य देशांच्या मध्ये केवळ डिजिटल आर्ट एक्झिबिट करणाऱ्या अशा काही गॅलरीज आहेत, आणि त्यांच्या वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्स पण होतात. येस. आणि एवढंच नव्हे तर पुढे AIचा वापर करून सुद्धा जी काही कला निर्मिती होते,
म्हणजे ए आयचा वापर केवळ डिझायनर्सच करतात असं नाही आहे, तर ए आयचा वापर करून कल्पकतेने सुद्धा काही नवीन निर्मिती होऊ शकते आणि त्याच्या शक्यता या प्रत्येक कलाकार, प्रत्येक चित्रकार हा आपापल्या परीने शोधत असतो, त्याच्यामध्ये प्रयोग करत असतो आणि मग ते प्रयोग लोकांच्या समोर पण त्याला आणावेसे वाटतात. ए आयच्या माध्यमातून आणि डिजिटल माध्यमातून निर्माण झालेल्या कलाकृतींसाठी खास करून व्यासपीठ देतात. बरोबर. जसं फॉर एक्झाम्पल बघूया, आपल्याला लढाईला जायचं आहे, तर लढाईला जाताना नुसतं शस्त्र हातात पकडता येणं एवढं पुरेसं नाही आहे. ते शस्त्र तुमच्या हातात आहे म्हणजे तुम्हाला ते चालवता येतं असा अर्थ होत नाही. तसंच इथेही आहे. टूल्स अवेलेबल आहेत म्हणजे मगाशी आपण म्हणलं तसं ऑपऑप काही होत नाही. त्यासाठी सुद्धा खूप मेहनत लागते आणि ही टूल्स शिकायला सुद्धा तेवढाच वेळ आणि पेशन्स द्यावा लागतो, डिसिप्लिन लागतो. आणि एक एक टूल हळूहळू समजून घेत तुमच्या डोक्यात जो आउटपुट आहे तो एक्झॅक्टली तुम्हाला त्या टूल्समधनं काढता आलं पाहिजे. नुसतं ए आयला प्रॉम्प्ट सांगितलं आणि तुम्हाला आउटपुट लगेच मिळतो ही जशी बाहेर लोकांना सवयच लागली आहे, तसं इथे नाही आहे. डिजिटल आर्टमध्ये शांतपणे विचार करून आपल्याला खूप प्लॅनिंग करावं लागतं आणि तेव्हा कुठे जाऊन डिजिटल आर्टमध्ये सुद्धा खूप चांगले आर्टवर्क्स बाहेर होतात जे की वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये वापरले जातात. ॲनिमेशन इंडस्ट्री आहे, गेमिंग इंडस्ट्री आहे, अशा वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये सुद्धा प्रोफेशनली डिजिटल आर्ट खूप चांगल्या तऱ्हेनं बाहेरच्या देशांमध्ये ॲक्सेप्ट केलं जातं. आपल्याकडे तसं तितकं वातावरण दिसत नाही. आता आपण जसं म्हटलं की कुठलंही डिजिटल आर्ट जर क्रिएट करायचं असेल तर त्याच्यासाठी आधी प्लॅनिंग पाहिजे. आपल्याला एंड रिझल्ट कसा पाहिजे ह्याची पक्की खात्री तुमच्या डोक्यामध्ये पाहिजे की आपल्याला हा रिझल्ट कसा हवा आहे. हां, म्हणजे आपण हे अप्लाइड आर्टबद्दल बोलतोय. म्हणजे अप्लाइड आर्ट आणि फाईन आर्ट याच्यामधला मुद्दाम एक फरक आणखीन लक्षात घ्यायला पाहिजे की अप्लाइड आर्टमध्ये तुम्हाला एंड रिझल्टची पूर्ण कल्पना पाहिजे आणि फाईन आर्टमध्ये तुम्ही एंड रिझल्ट न ठरवता सुद्धा एक्सपेरिमेंटल लेवलला एक एक टप्प्याने पुढे जात आजमावत जात काम करू शकता. म्हणजे कुठे थांबायचं हे तुम्ही ठरवू शकता. पण बऱ्याचशा गोष्टी अनडिफाईंड असतात आणि ती त्या प्रोसेसची मजा आहे. आणि फाईन आर्टमध्ये वेगवेगळे मीडियम्स आपण जेव्हा हाताळतो त्याच्यामध्ये पेन्सिल असेल तर आपल्याकडे खोड रबर आहे, वॉटर कलर असेल तर मात्र आपल्याला चॉईसच नाही आहे. एखादा फ्लो चुकला तर आपल्याला नवीन कागद घ्यायला लागतो कारण तिथे खोड रबरनी काही उपयोग होत नाही. ऑइलमध्ये समजा एखादी गोष्ट पेंट करताना चुकली तर आपल्याला ती तात्पुरती वाईप करून सुकायला थोडासा वेळ देऊन परत त्याच्यावर काम करता येतं. वरनं पेंट लावल्यानंतर खालचा लेअर दिसतच नाही. तर ही सोय ॲक्रेलिकमध्ये आहे. पण या सगळ्या अंडू प्रोसेसेस ज्या आहेत त्या सगळ्या ट्रॅडिशनलमध्ये खूप वेळ घालून करावे लागतात, पेशंटली करावे लागतात. पण डिजिटल आर्टचा ॲडव्हान्टेज हा आहे की तुम्हाला एका क्लिकमध्ये अंडू करता येतं. येस, नो मॅटर व्हॉट द मीडियम यू यूज डिजिटली. करेक्ट. कारण डिजिटल आर्टमध्ये सुद्धा खूप चांगले चांगले ब्रशेस आता अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये वॉटर कलर, चारकोल असे सगळे ट्रॅडिशनल मीडियम्स जे आहेत ते सगळे डिजिटली आता अवेलेबल आहेत. येस, म्हणजे जसं आपण म्हणूयात की आमच्या डिझाईन इंडस्ट्रीमध्ये कंट्रोल झेड हा तारणहार आहे. म्हणजे आपल्याला कुठल्याही स्टेपला एक स्टेप मागे, 2 स्टेप मागे असं करत करत आपल्याला 4 स्टेप मागे पण जाता येतं आणि आधी आपण केलेलं होतं तिथून पुन्हा आपल्याला पुढे येता येतं. सो हा एक भाग आहे. लेअरिंगचा भाग आहे. प्रत्येक गोष्टीची तुम्हाला वेगळी लेअर करता येते. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेला फ्रॉम स्क्रॅच काम करावं लागत नाही. म्हणजे नको असलेले लेयर्स उडवून टाका, त्याच्यावरती नवीन लेअर ॲड करा आणि तुम्ही काम पुढचं सुरू करा. तर या सोयी या सॉफ्टवेअर्सनी दिलेल्या आहेत. त्याच्याबरोबरीने आज आपल्याला टॅबलेट पेन वापरता येतं. म्हणजे जसं आपण हातामध्ये पेन्सिल वापरतो, पेन वापरतो, ब्रश वापरतो, तसंच हे टॅबलेट पेन वापरून सुद्धा तुम्हाला त्याची प्रेशर सेन्सिटिव्हिटी वापरून सुद्धा जणू काय आपण पाण्यात बुडवलेला ब्रश वापरतोय किंवा आपण पेन्सिल वापरतोय तर ती किंवा एखादा चारकोल वापरतोय तर त्याची ठिसूळता किंवा त्या पेन्सिलीचा टोकदारपणा किंवा त्या ब्रशचा ओलावा या गोष्टीसुद्धा आज टेक्नॉलॉजीने तुमच्या फिंगर टिप्सपर्यंत आणलेल्या आहेत. फक्त त्या तुम्ही समजून घेणं आणि त्याच्यावरती तुम्ही थोडीशी कमांड आणून मग त्या पद्धतीने तुम्हाला काम करता आलं तर तुम्ही एक स्टेप लवकर पुढे जाऊ शकता. माध्यम कुठलंही वापरलं तरी सुद्धा कुठल्याही कलाकाराची जी साधन असते त्याच्यामध्ये तो सगळ्या आर्ट रिलेटेड प्रिन्सिपल शिकत असतो. त्याच्यामध्ये ॲनाटॉमी, पर्स्पेक्टिव्ह, लाईट अँड शॅडो, कॉम्पोजिशन इतक्या महत्त्वाच्या गोष्टी तो शिकत असतो. आणि मी मगाशी म्हटलं तसं की या सगळ्या गोष्टी डिजिटल आर्टमध्ये सुद्धा आहे तशाच वापराव्या लागतात. हां, म्हणजे तुमच्या हाताशी टूल्स आहेत म्हणून तुम्ही स्किल्ड झालात असं होत नाही. त्या टूल्सवरती तुम्ही मास्टरी मिळवाल हा भाग एक झाला ज्याने तुमचं काम जलद होईल. पण काम उत्तम होण्यासाठी हे जे फाउंडेशन आहे म्हणजे डिझाईन प्रिन्सिपल्स असतील, कलर कॉन्ट्रास्ट असेल किंवा रचना असेल तर उत्तम कंपोजिशन कसं आहे ह्याच्यासाठी आपल्याला डोकंच वापरावं लागतं.
मग ते तुम्हाला रेडीमेड मिळणार नाही. कुठलंही टूल आजपर्यंत बनलेलं नाही की जे तुम्हाला उत्तम कंपोजिशन बनवून देईल. आणि रचना किंवा योग्य रंगांची निवड करणं ह्या ज्या गोष्टी आहेत की हे डिसिजन मेकिंग जे आहे, हे डिसिजन मेकिंग हे ज्याला आपण म्हणूयात की अनुभवानी येतं आणि माणसाच्या बुद्धीचा जो आपण म्हणूयात की तो एक उत्तम पुरावा आहे. एखादी गोष्ट मॅनमेड आहे किंवा एखादी गोष्ट माणसाकडून साकारलेली आहे तर ती उत्तम का आहे? कारण ती माणसांनी बनवलेली आहे. म्हणजे कदाचित एआयने जनरेट केलेली इमेज खूप पॉलिश्ड दिसेल, परंतु त्याला उत्तमतेचा स्पर्श लाभण्यासाठी त्याला माणसाच्या मेंदूची जोड असेल तर ते उत्तम होऊ शकतं आणि हे शेवटपर्यंत राहणारच आहे. येस. सो टूल्स तुमचं काम सोपं करतं, पण स्किल्सला ती रिप्लेसमेंट नाही आहे. स्किल्स तुम्हाला अचीव करावीच लागतात, त्याच्यासाठी सराव करावाच लागतो, त्याचा अभ्यास करावाच लागतो. आणखी एक महत्त्वाचा फरक आपल्याला मुद्दाम लक्षात घ्यायला पाहिजे, तो म्हणजे डिजिटल आर्ट प्रोड्यूस करण्यासाठी आपली जी वर्किंग विंडो असते तर ती वर्किंग विंडो ही कम्प्युटरचा स्क्रीन असेल किंवा वॅकॉम टॅबलेट पेन असेल तर त्याची जी स्क्रीन असेल की ज्याच्यामध्ये आपण काम करतो, ज्याच्यामध्ये आपण ड्रॉ करतो, मग ते आयपॅड असेल किंवा कुठलंही टॅबलेटचं पॅड असेल, तर आपल्याला एखाद्या 3-4 फुटाच्या 5 फुटाच्या कॅनव्हासवरती आपल्याला ज्यावेळेला आपण रंगांचं काम करायचं असतं, ज्यावेळेला आपल्याला ड्रॉइंग करायचं असतं, तर त्यावेळेला हवेमध्ये उंचावून आपण मोठ्या हाताने म्हणजे खांद्यातून हात हलवून जे फ्रीली आपण ड्रॉ करतो किंवा आपल्याला मोठा एखादा लांब स्ट्रोक घ्यायचा असेल तर ते जे काही तो जो रिदम आहे, तर तो जो फिजिकल रिदम आहे, तर तो रिदम आपल्याला डिजिटल आर्ट करत असताना त्या छोट्या विंडोमध्ये मिळत नाही. पण ती लिमिटेशन आहे. म्हणजे हे लिमिटेशन ओव्हरकम करणं हे थोडंसं चॅलेंजिंग आहे. पण एक्सपिरियन्स वाईज म्हणजे आपण ॲक्च्युअल ज्या वेळेला कॅनव्हासवरती काम करतो किंवा मोठ्या पेपर शीटवरती काम करतो त्यावेळेला आपण पूर्णपणे आपण हात खांद्यातून कोपरातून मूव्ह करतो, एक रिदम आपल्याला नॅचरली येतो आणि तोच रिदम आपल्याला त्या छोट्या विंडोमध्ये हात फिरवत असताना तुम्हाला एवढीच जागा असते. त्या 6 ते 8 इंचाच्या रेडियसमध्ये तुम्हाला त्या हाताचं फ्रीडम एवढंच कंट्रोलमध्ये ठेवावं लागतं. हा एक लिमिटेशनचा भाग आहे. पण याच्यावरती सुद्धा आज तंत्रज्ञानाने सोय केलेली आहे, ती म्हणजे AR/VR. म्हणजे व्हर्च्युअल रिॲलिटीमध्ये जणू काय तुमच्या हातामध्ये ब्रश आहे असं समजून तुम्ही तुमच्या म्हणजे ज्याला आपण VR ग्लासेस म्हणतो, तर त्या ग्लासेस वापरून म्हणजे तुम्हाला मोठा ब्रश किंवा मोठा स्ट्रोक घ्यायचा असेल तर तुम्ही तो हेडसेट वापरून तो पूर्ण हवेमध्ये तुम्ही एवढा स्ट्रोक घेतलात असा तर त्या मुवमेंटप्रमाणे तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर तो स्ट्रोक साकारतो. आणि इतकंच नव्हे तर त्या स्ट्रोकला सुद्धा तुम्ही गोल फिरवून बघू शकता, त्या स्ट्रोकच्या आजूबाजूने खालून वरून बघू शकता. अशी तंत्रज्ञानाची मजा आहे. म्हणून परंपरा आणि तंत्रज्ञान याची सांगड घालून आपल्याला ज्या ज्या काही नवीन शक्यता आपल्याला शोधता येतील, त्याचा अनुभव घेता येईल आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी नवीन आपल्याला साकारता येईल, तर याचं स्वागत प्रत्येक कलाकारांनी करायला हवं असं मला वाटतं. आणि पुढच्या वेळेला तुम्हाला कुणीही डिजिटल आर्टवर्क दाखवला तर लगेच तुम्ही त्याला जज नका करू. पहिल्यांदा बघा की त्यांनी ते कसं केलेलं आहे, ते समजून घ्या आणि मग तुम्ही त्याला काही सजेशन्स देऊ शकता किंवा ॲप्रिशिएट करू शकता. पण डिजिटल आर्टवर्क केलं आहे म्हणजे ते काम खूप सोपं आहे असं अजिबात समजू नका. येस. तर इथून पुढे तुम्ही ज्या वेळेला तुम्ही चित्र बघाल, भले ती ॲप्लाइड आर्टसाठीचं डिझाईन असेल किंवा एखादा फाईन आर्टच्या उद्देशाने साकारलेलं आर्टवर्क असेल, त्याचं जर माध्यम डिजिटल असं लिहिलं असेल किंवा पेंटेड ऑन डिजिटल कॅनव्हास असं लिहिलं असेल तर त्याच्याकडे असं समजून बघू नका की ती गोष्ट आपोआप घडलेली आहे. भले त्या आर्टिस्टकडे किंवा त्या डिझायनरकडे टूल्स आहेत, परंतु फायनली तिथे कुठेतरी त्यांनी त्याची कल्पनाशक्ती वापरलेली आहे, त्याचा अनुभव वापरलेला आहे आणि त्याच्यातून त्यांनी ते कलाकृती त्यांनी ती साकारलेली आहेत, याचा तुम्ही जरूर विचार करायला पाहिजे. तर आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या कमेंट्समधून आमच्यापर्यंत जरूर कळवा. आणि डिजिटल आर्टच्या या कक्षा पुढच्या भविष्यामध्ये बऱ्याच रुंदावत जाणाऱ्या आहेत आणि त्याच्यातून आपल्याला नवनवीन आश्चर्य बघायला मिळणार आहेत. तर त्याच्यासाठी आपण सगळेजणच एक्सायटेड राहूयात. आणि आम्ही सगळ्या तुमच्या कमेंट्स वाचत असतो. सो थँक्यू सो मच फॉर युअर रिस्पॉन्स टिल टुडे. आपल्या चॅनलनी रिसेंटलीच 100 सबस्क्रायबर्स कंप्लीट केलेत. सो थँक्यू सो मच सर्वांना आणि असाच सपोर्ट राहू द्या. आणि पुढच्या व्हिडिओसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. तर भेटूयात पुढच्या भागामध्ये. नमस्कार.